नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. सर्व पदे, त्याची पात्रता वगैरे काय आहे ते सर्व इत्थंभूत माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका. बघा, ज्या विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जॉब हवा असतो तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही सुवर्ण संधी आलेली आहे, ती सोडू नका. बघा, तत्पूर्वी आता जी महानगरपालिका भरती, मुंबई महानगरपालिकेची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त पद आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याची एक बॅच आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. बघा, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल एक बॅच आहे 4,999 रुपयाला आणि स्पेशल टेक्निकलची बॅच आहे 2,499 रुपयाला. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. 1 फेब्रुवारी पासून बॅच सुरू झालेली आहे. सर्व कलमे, सर्व सिलेबस ए टू झेड, बघा तो सर्व सिलेबस तुम्हाला त्यामध्ये कव्हर केला जाणार आहे. आता स्पेशल टेक्निकलची बॅच आहे, त्यामध्ये जी काही कलमे आहेत ते ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला शिकवण्यासाठी या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक तुमच्यासाठी या ठिकाणी लाभणार आहेत. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. ती बॅच जी आहे ती टेक्निकलची 2,499 रुपयाला आहे. बघा, जे काही स्पेशल कलमे त्यामध्ये आहेत ती त्यासाठी स्पेशल टेक्निकलची बॅच त्या तुम्हाला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतलाय. तुम्ही हे अजून घेतलेलं नसेल तर तुम्ही ती घ्या आणि तुमच्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता, योग्य दिशा त्या ठिकाणी मिळवा. आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती या ठिकाणी जाहीर प्रसिद्ध झाली 16/2/2026 ला संध्याकाळी झाली. त्यामुळे मी आज संध्याकाळी सकाळी या ठिकाणी घेत आहे. बघा, आता त्यांची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट लक्षात घ्या. छत्रपती संभाजी नगर MC.org या संकेतस्थळावरती तुम्हाला ही जाहिरात आणि ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील सादर करायचे आहेत. आता यामध्ये तुम्हाला पहिलं पद बघा, अभियांत्रिकी सेवामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याला वेतन श्रेणी आहे S14 ची 38,600 ते 1,22,800 रुपये. 22 पदे आहेत. उप अग्निशमन केंद्र S10 ची वेतन श्रेणी 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी आहे. जागा आहेत 4. सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक S10 ची वेतन श्रेणी आहे. 24 जागा आहेत. स्वच्छता निरीक्षकच्या 12 जागा आहेत. पशुधन पर्यवेक्षकच्या 7 जागा आहेत. चालक यंत्रचालकच्या 15 जागा. उद्यान सहाय्यक 6 जागा. अनुरेखक 9 जागा. अग्निशमन बघा 100 जागा आणि रोखापालच्या 12 जागा. अशा पद्धतीनं ही पद आहेत आणि त्यांची वेतन श्रेणी पण या ठिकाणी आहे. आता वेतन श्रेणी आपण नंतर बघूया, आधी पद आणि पात्रता या ठिकाणी बघूया. सगळ्यात महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्या तारखा आहेत त्या तारखा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण तुम्हाला फॉर्म भरणं आवश्यक आहे. झूम करतो, तुम्हाला दिसेल असं व्यवस्थित, कारण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी हीच गोष्ट आहे. तारीख, अर्ज करण्याची तारीख 17 फेब्रुवारी ते 18 मार्च लक्षात ठेवा. ऑनलाईन पद्धतीने अंतिम अर्ज सादर करण्याची तारीख 18 मार्च 2026. हॉल तिकीट तुमच्या परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार, ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणार त्याच खात्यामध्ये. त्यानंतर परीक्षेचा दिनांक जे तुम्हाला वेबसाईट सांगितली त्या वेबसाईट वरती तुम्हाला कळवलं जाईल. आता परीक्षेचा दिनांक दिलेला नाही. बघा, काही समस्या उद्भवल्यास ह्या नंबरला कॉल करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, वेबसाईट दिली, परीक्षा देखील IBPS घेणार आहे. ह्यावरून या ठिकाणी लक्षात येतं, कारण वेबसाईट काही समस्या उद्भवल्यास IBPS ची वेबसाईट दिली, त्यामुळे परीक्षा देखील IBPS घेणार हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. IBPS लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, परीक्षेचा वेळ, काळ, प्रवेश पत्र हे सर्व संभाव्य बदलाबाबत महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती प्रसारित केली जाईल. वेळोवेळी या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून चला. त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्यासाठी 1,000 आहे. अनाथ आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये वेतन शुल्क, परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिकांसाठी शुल्क माफ राहील. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक
पदाकरता अर्ज जर करायचा असेल तर स्वतंत्र परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे. परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे. चला आता या ठिकाणी आपण बघूया जागा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता 32 जागा आहेत. पात्रता बघून घ्या. मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. मराठी भाषेचं ज्ञान त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क चं पद आहे. S10 ची वेतन श्रेणी आहे. एकूण 4 जागा आहेत. बघा याच्यासाठी पात्रता जी आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल. त्यानंतर राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम म्हणजे अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका म्हणजे डिप्लोमा उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा अकादमीचा 1 वर्षाचा जो काही डिप्लोमा आहे तो त्यांनी पूर्ण केलेला असावा. त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशमन प्रणेता चालक यंत्रचालक किंवा समक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आणि शारीरिक पात्रतेमध्ये उंची 165 सेंटीमीटर असावी, महिलांची 157. त्यानंतर छाती 81 फुगून 86 सेंटीमीटर असावी. आता वजन 50 किलोग्रॅम असावं, महिलांचं 46 ग्रॅम असावं. दृष्टी चांगली असावी आणि वयोमर्यादा उमेदवाराची वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर तिसरं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क. बघा वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार S10 ची वेतन श्रेणी आहे. एकूण जागा आहे एकच. बघा त्यानंतर त्याची जी पात्रता आहे ती कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. लष्करी निम्न लष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव त्याच्याकरता असणं खूप गरजेचं आहे. शारीरिक पात्रता 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157, छाती 81 फुगून 86, वजन 50 किलोग्रॅम, महिलांसाठी 46 किलोग्रॅम. दृष्टी चांगली असावी, मराठी भाषेचं ज्ञान असावं. त्यानंतर पदाचे नाव आणि गट बघा. दुसरं 4थं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक. वेतन आहे बघा S10 चं वेतन आहे. लक्षात ठेवा एकूण 24 पोस्ट आहेत. त्यामध्ये पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका असणं आवश्यक आहे. पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कोणासाठी? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी. त्यानंतर पुढे स्वच्छता निरीक्षक गट क. एकूण 12 पद आहेत. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी त्याची असावी. पात्रता कोणतीही शाखेची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका डिप्लोमा असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान ही अर्हता आहे. त्यानंतर पशुधन परीक्षक गट क. याच्याकरता 7 पद आहेत आणि यामध्ये पात्रता बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाण म्हणजे तुमच्याकडे 10वी आणि 12वी झालेली असावी. त्यानंतर विद्यापीठाची पशुसंवर्धनची पदविका डिप्लोमा झालेला असावा. त्यानंतर शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयात संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान. त्यानंतर पुढचं पद आहे चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर गट क चं पद आहे. S8 ची वेतन श्रेणी आहे 7व्या वेतन आयोगानुसार. एकूण 15 पद आहेत. याकरता जी पात्रता आहे ती पात्रता 10वी असावी, 12वी असावी. त्यानंतर अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा 6 महिने कालावधीचा त्यांनी पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन असावं. दुसरी गोष्ट मराठी भाषेचं ज्ञान असावं. जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असावा आणि शारीरिक पात्रता 165 सेंटीमीटर. त्यानंतर महिलांसाठी 157, छाती 81 फुगून 86, वजन 50 किलोग्रॅम. त्यानंतर महिलांसाठी 47 किलोग्रॅम आणि दृष्टी चांगली असावी. वय वर्ष 30 वर्षापेक्षा जास्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करू नये ही सगळ्यात महत्वाची अट या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचं पद आहे बघा उद्यान सहाय्यक. एकूण आहेत 6 जागा. उद्यान सहाय्यक साठी कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर. लक्षात घ्या बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी देखील असणं त्यासाठी लागू आहे. बघा कोणतीही पदवी असू द्या, बॉटनी असू द्या, फॉरेस्ट्री असू द्या, ऍग्रिकल्चर असू द्या, ऍग्रिकल्चर मधला हॉर्टिकल्चर असू द्या, कोणतीही पदवी एक असणं आवश्यक आहे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक पदासाठी काम केलेलं 3 वर्षाचा अनुभव
असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. अदरवाईज कुणालाही जमणार नाही. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 9 नंबरचं पद आहे अनुरेखक. वेतन श्रेणी आहे 21,700 ते 69,100. एकूण जागा आहेत 9. यासाठी पात्रता 10वी असावी, 12वी असावी. बघा, त्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुरेखक आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, अग्निशामन घटक, बघा याच्या जागा आहेत 100. आता याकरता पात्रता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक 10वी 12वी असावी. त्यानंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी 6 महिन्याचा कालावधीचा तो डिप्लोमा आहे तो पूर्ण केलेला असावा. त्याच्यानंतर माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची नियुक्ती देण्यास पात्र ठरून त्यांना अग्निशमन केंद्रात 6 महिने प्रशिक्षण देण्यात यावे असं, आणि त्यानंतरच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नियुक्ती देण्यात यावी अशी माजी सैनिकांसाठी एक अट स्थितीला आहे. मराठी भाषेचं ज्ञान असावं. शारीरिक पात्रता 165 सेंटीमीटर उंची. त्यानंतर ही पुरुषासाठी, महिलांसाठी 157 सेंटीमीटर छाती, 81 सेंटीमीटर फुगून, 86 सेंटीमीटर वजन, पुरुषासाठी 50, महिलांसाठी 47 किलोग्राम. आणि दृष्टी चांगली असावी. वयोमर्यादा 30 वर्ष वयाच्या आतमधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर रोखापालच्या 12 जागा आहेत. कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. मराठी आणि त्यानंतर इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आरक्षणामध्ये त्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याचे सर्वस्वी अधिकारी या ठिकाणी महापालिकेने त्यांच्याकडे राखीव ठेवलेले आहेत. त्यानंतर जी काय पदवी दिली त्या पदवीनुसारच खात्री करून अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर ईमेल वगैरे जे काय आहे ते मोबाईल नंबर व्हॅलिड टाकायचे. त्याच्यावरती तुम्हाला ईमेल येतील, मोबाईल नंबरवरती मेसेज येतील, ओटीपी येतील. त्यामुळे ते लक्षात असू द्या. आता खुल्या पदाकरता सर्व गुणवत्ताधारक उमेदवारांचा जे काय आहे तो विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसेल तरी अर्जामध्ये मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरणे बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कॉमन सूचना सगळ्यांना आवश्यक असतात. सगळ्या कॉमन जाहिरातीमध्ये त्या सूचना असतात, वेगळं काही नाही. बघा, सगळ्यात महत्वाचं वयोमर्यादा जी आहे ती बघा, वयोमर्यादा जी गणनेची जी तारीख आहे ती तारीख लक्षात असू द्या. 31/1/2026 साली त्याचं 18 वर्ष पूर्ण असावं. किती? 18 वय, 18 वर्ष पूर्ण असावं असा उमेदवार या ठिकाणी अर्ज भरायला पात्र आहे, हे लक्षात ठेवा. मग ओपन साठी कमीत कमी वय सगळ्यांसाठी 18. आता त्यामध्ये खुल्यासाठी 38, मागासवर्गीय 43, खेळाडू असेल तर 43, भूकंपग्रस्त दिव्यांग प्रकल्पग्रस्त असेल तर 45, अनाथ असेल तर 45, माजी सैनिक 45 आणि अंशकालीन 55 पर्यंत वय असणारा उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. वय मर्यादा झाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग आरक्षण दिलंय. त्यानंतर पदाकरता दिव्यांग सुनिश्चिती दिली, ते तुम्ही बघून घ्या, काय डिटेल मध्ये जात नाही एवढं. अनाथ आरक्षण निवड पद्धत कशी होणार आहे लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये तुम्हाला 45% गुण या ठिकाणी पडणे, 50% उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी आधी पहिली 45% होती, आता या ठिकाणी अट वाढून दिलेली आहे. 50% गुण तुम्हाला मिळवणे बंधनकारक आहे. ओपन साठी, इतर प्रवर्गासाठी 45%. बघा, आता लक्षात ठेवा, हे तुम्हाला त्यामध्ये निवड भरती प्रक्रियेमध्ये लेखीमध्ये तुम्हाला 50% गुण मिळवणं ओपन साठी बंधनकारक आहे, इतरांसाठी 45%. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी काही सूचना आहेत त्या सूचना देखील या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीमध्ये सर्वात महत्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे. नियमावली, परीक्षेला उशिरा येण्याबाबत वगैरे काय आहेत त्या सूचना, बाकी इतर महत्वाच्या नाहीत. अशा पद्धतीने शेवटी तुम्हाला हे उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे घोषणापत्र आहे. ते घोषणापत्र तुम्हाला सही आणि नावासहित या ठिकाणी दिनांक टाकून तुम्हाला भरून ते अपलोड करावं लागेल. अशा पद्धतीने आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, याकरता अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर केलेला नाही. तुम्हाला अभ्यासक्रम ज्यावेळेस ते जाहीर करतील तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ या ठिकाणी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन येईन अभ्यासक्रमाच्या बाबतीत. लक्षात ठेवा, आता फॉर्म भरून ठेवा. अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी मी नंतर महापालिकेने अभ्यासक्रम जाहीर केल्यानंतर तो अभ्यासक्रम तुमच्या समोर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून याच प्लॅटफॉर्मवरती घेऊन येईल. तुर्तास या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.